परभणी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराकरता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परभणीमध्ये आहेत। परभणी शहरातील विष्णू जिनिंग परिसरामध्ये ते सभा घेणार आहेत। या सभेची तयारी पूर्ण झालेली आहे। मोठा पेंडॉल उभा केलेला आहे। बैठक व्यवस्था तयार झालेली आहे। परभणी महानगरपालिकेच्या 37 जागांकरता भाजपने आपले उमेदवार मैदानात उतरवलेले आहेत आणि त्याकरता पक्षांकडून मोठी रणनीती आखली गेलेली आहे। आज देवेंद्र फडणवीसांची परभणीमध्ये सभा आहे। काल ते चंद्रपूर अमरावतीमध्ये होते। आज ते 3 जिल्ह्यांमध्ये सभा घेणार आहेत। त्यातला एक परभणी आहे। देवेंद्र फडणवीस हे प्रचार सभेमध्ये पूर्णपणे उतरलेले आहेत। स्वतः जातीने रोड शो करतायत, सभा घेतायत आणि आज परभणीमध्ये सभा होते। 37 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत भाजपचे परभणीमध्ये आणि त्यांच्याकरता ही सभा होणार आहे। परभणीमध्ये भाजप स्वबळावर लढते आहे। तर नांदेडमध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज प्रचार सभा होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या सभेची तयारी पूर्ण झालेली आहे। शहरातील इंदिरा गांधी मैदानात सभा होणार आहे। 50,000 जणांकरता इथं आसन व्यवस्था केली गेलेली आहे। पालिकेच्या 81 पैकी 66 जागांवर भाजपने उमेदवार दिलेले आहेत। नांदेड महापालिका निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर लढते आहे। परभणीमध्ये जसं स्वबळावर लढतीये तसंच नांदेडमध्ये सुद्धा स्वबळावर लढतीये। परभणी आणि नांदेड दोन्हीकडे प्रचार सभा आज देवेंद्र फडणवीसांची आहे। मित्रपक्षांसोबत काँग्रेस आणि वंचित युतीचं भाजपसमोर आव्हान आहे। या निवडणुकीमध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, म्हणजे अशोक चव्हाणांची। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज नांदेड महापालिकेसाठी जाहीर सभा होणार आहे। नांदेड शहरातील इंदिरा गांधी या मैदानावरती त्यांची ही जाहीर सभा होणार आहे। त्यांच्या जाहीर सभेची जय्यत तयारी सध्या सुरू आहे। भव्य असा मंडप इथे उभारण्यात आलेला आहे। खूप मोठं असं व्यासपीठ उभारण्यात आलेलं आहे। जवळपास 81 जागांसाठी ही निवडणूक आहे। मात्र भाजपाने इथे 66 जागा दिलेल्या आहेत, उमेदवार दिलेले आहेत। कोणाशीही भाजपाची इथं युती नाही आहे। भाजप स्वबळावर इथं निवडणूक लढत आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेने दक्षिण नांदेडमध्ये युती केलेली आहे। सोबत वंचित आणि काँग्रेसची देखील युती आहे। त्यामुळे भाजपाला मोठं आव्हान नांदेडमध्ये राहणार आहे। याशिवाय अशोक चव्हाण यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला होता। त्यांच्याच नेतृत्वाखाली ही महापालिकेची निवडणूक आता होत आहे। त्यामुळे अशोक चव्हाणांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे। आज नेमकं 5 वाजता संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांची सभा नांदेडमध्ये होणार आहे। नेमकं या सभेमध्ये ते काय बोलतील, कोणावरती टीका करतील याकडे लक्ष लागलेलं आहे। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड।